नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि ह्या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे किंवा समाजशील प्राणी आपण त्याला म्हणतो, पण तो आहे तर मुळात प्राणीच। त्याच्या मनात सुद्धा इतर प्राण्यांसारखा हिंसा साठून भरलेले असते। यानं त्या कारणाने मनातल्या हिंसेचा स्फोट सारखा बाहेर पडत असतो आणि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात। आदी मानवाच्या काळापासून हे चालू आहे। परका एखादा माणूस दुसऱ्या माणसाला दिसला तरी ते एकमेकांना ठार मारायला धावत। आता सुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढायाच करत असतात। हे कुठेतरी थांबवले पाहिजे। आपापसात प्रेम वाढवलं पाहिजे। जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिम्पिक सारखे खेळ भरवले जातात। या खेळांमुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते आणि दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान सुद्धा मिळते। जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते। ऑलिम्पिक खेळांचा हाच फार मोठा फायदा आहे। आता ऑलिम्पिक खेळाबद्दल आपण त्यांचे सामने कसे असतात किंवा कोणते सोहळे पार करावे लागतात ते आपण संक्षिप्त जाणून घेऊया। ऑलिम्पिकचा सोहळा दर 4 वर्षांनी ऑलिम्पिकचा शानदार सोहळा होतो। दर ऑलिम्पिकला नवीन देशाला यजमानपद दिलेले असते। खेळ सुरू होण्याच्या 1 महिन्याआधी ऑलिम्पिया शहरात शानदार सोहळ्यात ऑलिम्पिकची मशाल पेटवली जाते। महिला खेळाडू जोगिनीच्या वेशात एका पॅराबॉलिक परवलयासारख्या आरशाच्या वस्तूमध्ये ती मशाल ठेवते आणि ती मशाल एकाकडून दुसरीकडे हस्तांतरण होते। ती यजमान देशात पोहोचविली जाते। ही पद्धत 1936 पासून सुरू झालेली आहे। ज्या देशाकडे यजमान पद असते त्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा एखादा प्राणी किंवा व्यक्तीचा पण गवगवा केला जातो। आता याच्यामध्ये उद्घाटन समारंभ पण असतो। या सोहळ्याला जितकी जुनी परंपरा आहे तितक्याच थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पाडतो। स्टेडियममध्ये सर्व खेळाडू आणि पदाधिकारी तसेच पाहुणे जमा झाले की प्रथम यजमान देशाच्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि त्याचे राष्ट्रगीत वाजवले जाते। नंतर यजमान देशातील कलाकार पारंपरिक नाच, गाणे, संगीत इत्यादी कार्यक्रम करतात। नंतर पुढे यजमान देशातील मुलगी किंवा मुलगा ज्या देशापुढे आहे त्या देशाचा ध्वज घेऊन चालतात। पाठीमागे अल्फाबेटिकली एक देश चालत परेड करतात। पहिला मान ग्रीसला असतो कारण ऑलिम्पिक त्यांनी सुरू केले आहे। नंतर इतर देश। यजमान देश सर्वात शेवटी असतो। त्यानंतर मशाल स्टेडियममध्ये आणून हस्तांतरण करीत शेवटचा मशाल धारक ज्योत पेटवतो। ही ज्योत खेळ चालू असेपर्यंत तेवत राहते। ही ज्योत पेटवायला यजमान देशाचा यशस्वी खेळाडूला मान मिळतो। समाप्तीचा सोहळा परत सर्व देशाची परेड होते। जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा संपली जाते, क्रीडा स्पर्धा संपली जाते, त्यावेळी पुन्हा मग सर्व देशांची परेड घेतली जाते आणि 3 देशाच्या ध्वजांचे ध्वजारोहण होते। पहिला यजमान देश, दुसरा ग्रीस आणि तिसरा म्हणजे पुढचे ऑलिम्पिक ज्या देशात भरणार आहे तो देश। इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आणि ज्या शहरात ऑलिम्पिक सोहळा झाला त्या शहराचे मेयर यांचे भाषण होते। पुढच्या ऑलिम्पिकच्या यजमान देशाचा प्रतिनिधी त्या देशाची ओळख करून देतो। नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात। पदकाचे वितरण खेळ संपल्यावर होते। 3 पदके असतात। सुवर्ण म्हणजेच गोल्ड, रजत म्हणजे सिल्वर आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ। ही तिन्ही पदक 3 चौकोनी ठोकळ्यावर जिंकलेल्या खेळाडूंना उभे करतात आणि कमिटीचे पदाधिकारी पदक बहाल करतात। त्या 3 देशाचे ध्वज उंच केला जातो आणि फक्त सुवर्ण पदक जिंकलेल्या देशाचेच राष्ट्रगीत वाजवतात। तर असा हा ऑलिम्पिकचा खेळ, त्यांचा सुरुवातीचा सोहळा आणि समाप्तीचा सोहळा आपण जाणून घेतलेला आहे। आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदाकडे वळून लेखकाने जी काही माहिती आपल्याला ह्या ऑलिम्पिक खेळाबद्दल दिलेली आहे ती आपण समजून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या मागील परिच्छेदामध्ये पाहिलं की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमुळे
प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ह्या भावना जागृत होतात किंवा निर्माण होतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फार मोठा असतो आणि हा सर्व पैसा स्पर्धक देश उभारत असतो किंवा उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. आता बघा, खेळ म्हटला की मनामधील जी काही भेदभाव असतात, वैर असतात, ईर्ष्या असतात, त्या सगळ्या इथे दूर केल्या जातात आणि सर्व प्रकारच्या देशातील लोकांना, स्पर्धकांना समान मानून सर्वांना समान संधी दिली जाते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. तर इथे बघा, अमेरिकेतील आफ्रिकी वंशाचा जेसी ओवेन्स यांनी त्याला ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जी काही संधी मिळाली होती त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून दाखवलेला आहे की बर्लिनला जी काही ऑलिम्पिक स्पर्धा 1936 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये त्याला 4 असे अजिंक्यपद मिळाले. तर त्याने त्याच्या देशाला स्वतःच्या नावाबरोबर त्याने त्याच्या देशाचा पण सन्मान स्थापित केला. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. म्हणजे जिथे लेखकाला सांगायचं आहे की क्रीडा स्पर्धेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद करत नाहीत. ओवेन्स हा आफ्रिकी वंशाचा होता, पण तो अमेरिकी ह्या देशाचं त्याने प्रतिनिधित्व करून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये तो खेळला आणि तो जिंकला आणि त्याने त्याच्या देशाचं, ज्या देशासाठी तो खेळत होता त्या देशाचं त्याने लौकिक वाढवून दिला. त्याला यशाचा शिल्पकार म्हणून अमेरिकेने त्याचे फार गौरव केलेला आहे. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. आता बघा, 1952 मध्ये हेलसिंकीचे जो काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा झाली होती त्यामध्ये झेकोस्लोवाकियाचा एमिल झेटोपेक याने 5000 मीटर धावणे आणि मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केला आणि नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. की बघा, रेल्वे इंजिन ज्या प्रकारे ज्या वेगाने धावतो त्या वेगानेच एमिल झेटोपेक याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये तो जिंकल्यामुळे त्याला जगातील एक मानवी रेल्वे इंजिन ह्या नावाने तो पुढे ओळखला गेला किंवा म्हणून त्याला मानवी रेल्वे इंजिन हे पद ह्या नावाने, ख्यातीने त्याला अजूनही ओळखलं जातं. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकियाच्या देशाबद्दलची त्याच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील एथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. आता बघा, हा जो आहे आफ्रिकेतील एथिओपिया अबेबे बिकिला या खेळाडूने बिना चपलेचा त्याने मॅरेथॉन लांब पल्ल्याची चालण्याची, धावण्याची शर्यत त्याने लावली होती आणि त्या शर्यतीमध्ये तो जिंकलेला आहे. म्हणजेच त्याने अनवाणी पायाने ही शर्यत जिंकलेली आहे. एवढे मोठे अंतर त्याने केवळ 2 तास 15 मिनिटांमध्येच गाठले. फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 1000 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. तर पुरुषांबरोबर स्त्रियांनी सुद्धा या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये आपले नाव लौकिक केलेले आहे. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद हे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंचा पराक्रमांचा व त्यांच्या
प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डोलावणे फडकवत असतो। मग आता बघा इथे लेखकाने आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ही जी काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहे याच्यामध्ये लेखकाने सांगितलेलं की सगळ्यांच्या मनामध्ये विश्वबंधुत्व, प्रेम, जिव्हाळा, ऐक्यतेची भावना निर्माण होते, शत्रुता विसरून जातो आणि जो तो आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या देशामध्ये जे काही वेगवेगळे प्रकारचे भेदभाव आहेत ते त्यावेळेला विसरून जातात आणि त्यावेळेस फक्त तो आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला प्रोत्साहन देत असतो। असे अनेक खेळाडूंना आपल्या देशाचे नाव लौकिक केलेलं आहे आणि देशाच्या नावाबरोबर त्यांनी आपल्या देशातील ही विविधता टिकवून ठेवलेली आहे, एकता टिकवून ठेवलेली आहे। ही विश्व बंधुत्वाची भावना त्या खेळाडूने देशाचं प्रतिनिधित्व करताना टिकवून ठेवलेली आहे। आता आपण जर उदाहरण घ्यायचे तर असे अनेक खेळाडू आहेत। सचिन तेंडुलकर यांचं जर आपण नाव घेतलं, आज त्यांनी आपल्या कॅप्टन पदाचा किंवा याच्यातून त्यांनी क्रिकेटमधून ते निवृत्त झालेले आहेत। पण एक वेळ अशी होती की जेव्हा ते क्रिकेट खेळायचे तेव्हा जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांचं नाव जायचं त्यावेळेस केवळ ते भारताचे प्रतिनिधित्व म्हणून तर खेळतच होते आणि त्यामुळे प्रत्येक देशातील लोकांना त्यांना फक्त भारत देशातील लोकांनाच त्यांनी जिंकावं असं वाटत नव्हतं, तर अनेक देशातील लोकांना त्यांनी त्यांच्या ह्या क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना त्यांनी वेड लावलेलं होतं। म्हणजे एकंदरीत लेखकाला इथे सांगायचं आहे की खेळाडूच्या पराक्रमाचा आणि प्रयत्नाचा सुद्धा इथे संदेश दिला जातो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। म्हणून लेखक सांगतात की ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंच्या पराक्रमांचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डोलाने फडकवत असतो। त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात आणि त्याच्या शेजारी शूद्र विचारांचा अंधकार लावणारी ज्योत तेवत असते। बघा ह्या पाठाचं हे शेवटचं वाक्य आहे आणि अत्यंत सुंदर असं वाक्य। ह्या शेवटच्या वाक्यातून लेखकाने आपल्याला पाठाचा पूर्ण संदेश इथे आपल्याला सांगितलेला आहे की त्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जो काही ध्वज आहे त्या ध्वजावरती जे काही 5 खंडांची 5 वेगवेगळ्या रंगांची वर्तुळ आहेत त्या वर्तुळातून आपल्याला काय संदेश दिला जातो की तो समतेचा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश पूर्ण जगाला, पूर्ण विश्वाला दिला जातो आणि त्याच्या बाजूला जी काही मशाल तेवत ठेवलेली असते ती मशाल म्हणजेच काय की मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचे जे काही शूद्र विचार येतात, जे काही अनावश्यक असे विचार येतात, असे हे शूद्र विचारांचा अंधकार मिटवण्यासाठी त्या ध्वजाच्या बाजूला ती मशाल रूपी ज्योत तेवत ठेवलेली असते। तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ इथे संपलेला आहे। आता ह्या पाठाखालील स्वाध्याय आपण समजून घेऊया, त्याची प्रश्नोत्तर आपण जाणून घेऊया। स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा। याच्यामध्ये तुम्हाला 2 आकृती पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत, अ आणि आ। अ मध्ये तुम्हाला ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य ह्या खालच्या चौकटीत लिहायचे आहे आणि ह्या वाक्यातून मिळणारे संदेश जे आपण 3 संदेश पाहिले होते ते इथे तुम्हाला लिहायचे आहेत। आ मध्ये तुम्हाला ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना हे उत्तरामध्ये लिहायचे आहे। चला तर आपण प्रत्यक्षात उत्तर पाहूया। उत्तर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य, याचं उत्तर तुम्हाला लिहायचे सिटियस, ऑल्टेस आणि फॉर्टियस। या वाक्यातून मिळणारा संदेश, सिटियस म्हणजे याच्यातून आपल्याला काय संदेश मिळतो की प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ऑल्टेस मधून आपल्याला काय संदेश मिळतो की अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि फॉर्टियस मधून आपल्याला संदेश मिळतो की बाल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे। आता आ पाहूया आपण ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना। पहिली सद्भावना, नंतर शिस्त, समता, मैत्री, ऐक्य आणि विश्वबंधुत्व ह्या ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। पहिला आहे तुम्हाला इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्याचे पर्याय पण दिलेले आहेत, ते शोधून तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहून झाल्यानंतर ते वाक्य पुन्हा लिहून उत्तराला अंडरलाईन करायचे आहे पेन्सिलीने। पहिले ऑलिम्पिक विलेज डॅश येथे वसले, तर याचं उत्तर काय येणार आहे ग्रीस, मेलबॉर्न, फ्रान्स, अमेरिका। ह्या विकल्पापैकी आ म्हणजेच मेलबर्न, या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे मेलबर्न। पहिले ऑलिम्पिक विलेज मेलबॉर्न येथे वसलेले आहे।
दुसरा आहे डॅश पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. तर इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. 1896, 1956, इसवी सन 776, इसवी सन पूर्व 394. तर याचं उत्तर येणार ई, इसवी सन 776. तर तुमचं वाक्य तयार होईल. इसवी सन 776 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. उत्तर लिहून झाल्यानंतर रिकाम्या जागेला अंडरलाईन करायचे आहे. पुढचा प्रश्न आहे स्वमतवर आधारित प्रश्न आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 1, ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्राचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते. या क्रीडा स्पर्धा आहेत त्यात जातीभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. या क्रीडा स्पर्धामुळे माणसामाणसातील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व होय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.